आणि शेवटच्या दिवसातल्या दुसऱ्या फेरीचा हा पहिला सामना. भट्टी 11 विपक्ष फ्रेंड्स ग्रुप पांगलोली. फ्रेंड्स ग्रुप पांगलोली या संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि भट्टी 11 या संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलंय. आणि चला फलंदाजीसाठी भट्टी 11 यांच्याकडून सलामीचे फलंदाज खालिक आणि फहद. लगातार 2 दिवस सकाळचं क्षेत्र गाजवलंय खालिक यांनी. काल 9 चेंडूवर तब्बल 9 षटकार लगावले होते आणि आपल्या संघासाठी तब्बल 61 धावा कुटली होती काल 15 चेंडू मध्ये. आणि आज सकाळच्या क्षेत्रामध्ये अजून एक अर्धशतक आलाय खालिक यांच्या बॅटमधून. आता बघूया तिसरा सामना का हा 3 ओव्हरचा 3-3 षटकांचा सामना राहील. आणि फ्रेंड्स ग्रुप यांच्याकडून पहिला षटक घेऊन आलेत हाशिम, सलामीचे गोलंदाज. एक जबरदस्त गोलंदाज आहेत, एक दमखम ठेवणारे गोलंदाज. मागच्या आठवड्यातला आम्ही त्या हाशिमला मसळ्याच्या एक टुर्नामेंट मध्ये बघितलं होतं. शुभम जाधव सारख्या फलंदाजाला माघारी परतवला होता डगआउट मध्ये. जबरदस्त गोलंदाज आहे. चला सलामीचे फलंदाज एक डावकुऱ्या हाताचा हार्ड हिटर फलंदाज फहद. मागच्या मॅच मध्ये त्यांची फलंदाजी बघितली ती एक जबरदार दमखम ठेवणारी फलंदाजी फहद यांच्याकडून. बघूया हाशिम टू फहद. ओहो जबरदस्त गोलंदाजी. गुड लेंथवर टप्पा पडल्यानंतर चेंडूला तेवढी उचली नाही भेटली आणि चेंडू सबमरीन डेवली म्हणू शकता आपण या चेंडूला. आणि चेंडू डायरेक्ट जातोय माग आणि निर्धाव चेंडूची सांगता होती आहे मैदानामध्ये. चला बघूया परत एकदा हाशिम फहद साठी काय घडणार. ओहो यावेळेस परत एकदा फुल लेन डिलिव्हरी होती, समजू नाही शकले फहद आणि परत एकदा निर्धाव चेंडू येतोय मैदानामध्ये. लगोपाठचे 2 निर्धाव चेंडू फेकलेत. निर्णायक सामना आहे हा. परत एकदा तिसऱ्यांदा हाशिम फहद साठी काय घडणार. ओ हो जबरदस्त फटका उचललाय, पाठवलाय, चेंडूला उंच उडवून दिलाय सीमारेषा पलीकडं 6 धावासाठी. जबरदस्त फटका लावला इथं. चेंडूवर पहिली धाव येते इथं आणि षटकार लावलाय. स्कोरबोर्ड बघितला तर 6 धावा. ओहो यावेळेस परत एकदा उडवलाय, चेंडू येतोय कॉम्बॉक्स कडे डायरेक्ट सीमारेषा पलीकडं उचलला आणि ठोकून दिला. लगा तो 6 धावा षटकार. जबरदस्त फलंदाजी. 2 चेंडूवर शांत ठेवला, त्याच्यानंतर त्याच्या प्रत्युत्तरामध्ये 2 चेंडूवर लागोपाठचे 2 षटकार लगावलेत फहद यांनी. एक डावकुऱ्या हाताचा हार्ड हिटर फलंदाज. जबरदस्त दमखम ठेवणारी फलंदाजी दाखवत आहे इथं फहद. नक्कीच हा 1 साइड हिरो आहे. परत एकदा बघूया. ओहो उंच फटका आणि भव्य षटकार. जबरदस्त. यावेळेस चेंडू आलाय सीमारेषाच्या पलीकडं. अंपायर आपले 2 हात आकाशामध्ये उभे करून सांगतात येस इट्स 6 ब्युटिफुल मॅक्सिमम. 3 चेंडूवर 3 लगोपाठचे षटकार वाजवलेत फहद यांनी. काय जबरदस्त फलंदाजीचा प्रदर्शन इथं मैदानामध्ये फहद यांच्याकडून. पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू हाशिम यांचा फहद साठी. ओ यावेळेस फुलटॉस लाईनचा चेंडू होता, पण शरीरापेक्षा थोडा दूर ठेवला होता. त्याच्यामध्ये 1 धाव चोरली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतायत, पण चांगला क्षेत्ररक्षण आणि चांगली फेकी.
एकोणीस धावा कुठल्या पहिल्या षटकामध्ये भट्टी 11 यांच्या फलंदाज फहद यांनी. हाशिम थोडेसे महागडे ठरलेत आपल्या संघासाठी. चला दुसरा षटक घेऊन आलेत मैदानामध्ये. मागच्या मॅचचा हिरो परवेज फकी जबरदस्त गोलंदाजी केली होती. चिंबावे यांच्या विपक्ष शेवटच्या षटकामध्ये 18 धावांची गरज होती. जिथं साईम तसा फलंदाज उभा होता आणि आपल्या फलंदाजीच्या जोरावर त्यांनी पूर्ण मॅच आपल्या बाजूने ओढून घेतले होते. तिथंच मॅचला एक जबरदस्त टर्निंग पॉइंट आणि एक जबरदस्त वळण दिला परवेज यांच्या गोलंदाजांनी आणि 18 धावा डिफेंड करून आपल्या संघाला विजयी ठरवला होता. परत एकदा बघूया तोच परवेज यावेळेस दुसरा षटक घेऊन आपल्या संघाकडून आलेला आहे. गोलंदाजीच्या मोर्चावर राईट टर्म ओव्हर द विकेटचा मारा करतील परवेज फहद साठी. पहिल्या षटकामध्ये 19 धावा कुठल्याच फहदनी. आता बघूया परवेज टू फहद. ओहो फुल्यांचा चेंडू होता. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक खाली पण बनतील दर्शक. जबरदस्त त्यावेळेस लॉंग ऑफ या डावकुऱ्या फलंदाजासाठी लॉंग ऑन. जबरदस्त फलंदाजी. चौथा षटकार फहद यांच्या बॅट मधून. काय फलंदाजी चालली मैदानामध्ये. इथं भट्टी 11च्या डगआउट मध्ये सगळे खुश आहेत. काय जबरदस्त फलंदाजी. कॅप्टन फरहानच्या चेहऱ्यावर जबरदस्त अशी मुस्कान दिसते. इथं बेहतरीन फलंदाजी. दमखम अशी ठेवणारी फलंदाजी. ओहो परत एकदा फुल टॉस लाईनचा चेंडू होता पण त्यावेळी तेवढी चांगली फिल्डिंग तिकडे. तेवढा जबरदस्त क्षेत्ररक्षण सुहेल यांच्याकडून आणि तेवढी चांगली फेकी. त्याच्यामुळे एकही धाव नाही भेटणार यावर आणि वाढती धावसंख्या 30 म्हणजे तब्बल 25 रन्स ऑन स्कोर बोर्ड. चला बघूया परत एकदा परवेज फहद साठी. ओ हो यावेळेस पण जबरदस्त गोलंदाजी केली आहे. शरीरापेक्षा दूर ठेवला होता फहद पासून आणि निर्धाव चेंडू. कमबॅक करतायत आता यावेळेस परवेज. चार षटकार आलेत फहद यांच्या बॅट मधून. ओ हो परत एकदा जबरदस्त गोलंदाजी. यावेळेस गुड लेंथ वर ठेवला होता चेंडू आणि थोडासा बाहेर काढला. नॅचरल ऑफ कटर आहे यांच्याकडे. थोडासा स्कोर बोर्डला कंट्रोल केलाय परवेज यांनी. ओ यावेळेस चेंडू हवेत पण क्षेत्ररक्षक खाली बनतील दर्शक. जबरदस्त कमालीचा टायमिंग. मैदाना बाहेर पाठवलाय चेंडूला. जबरदस्त शक्तीचा वापर केलाय फहद यांनी. काय फलंदाजी करतायत फहद. एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार नाही, 5 षटकार ठोकलेत मैदानामध्ये फहद यांनी. हावी होत आहेत गोलंदाजांवर नक्कीच. परत एकदा ओहो यावेळेस ही शरीरापेक्षा दूर ठेवली होती पण ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर. पंचांचा निर्णय येते इकडे. यस इट्स अ वाईड बॉल. धावामध्ये बरकत पडते. तीच म्हणजे 32 रन्स ऑन स्कोर बोर्ड. 32 धावा. 5 षटकार मारलेत 32 धावामध्ये आणि 32च्या 32 धावा ही फहदच्या बॅट मधूनच आलेत. ओहो यावेळेस परत एकदा फटका सजवलाय पण चेंडू मैदानामध्ये थांबलाय. एक धाव चोरली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दुसरी धाव ही सफलतापूर्वक कंप्लीट. 34 रन्स ऑन स्कोर बोर्ड आणि फहद 34च्या 34 धावा फहदनीच बनवलेत. कमालीची फलंदाजी. खालिकनी 2 षटक झाले. अजून एकही बॉल नाही खेळलाय पण आता स्ट्राइक वर असतील खालिक.
मुशर्रफ आम्हाला सांगता येते काल थोडीशी दुखापत होती फहदला, त्यांची मान वगैरे काहीतरी दुखत होती, पण काल डॉक्टर कडे गेले रात्री, काय इंजेक्शन वगैरे घेतला, आपण बोलले उद्या मी खेळणार आणि उद्याचा दिवस पूर्ण मी गाजवणार आणि ताच करताय तिथं फहद. आता बघूया खालिक झिशान गोलंदाजी करतील. ओ हो यावेळेस खालिक हवी, चेंडू उंच हवेत आणि लांबही तेवढाच जातोय चेंडू सीमारेषा पलीकडं, पाठवून दिलाय, डिलिव्हर केलाय डायरेक्ट, पूर्ण अर्धा डझन धावा मिळते या शॉटवर. काय जबरदस्त कमालीची फलंदाजी. चला भावेश पवार सारखी फलंदाजी फहदनी तर आम्हाला करून दाखवली आहे. जबरदस्त एक डावकुऱ्या हाताचा हार्ड हिटर फलंदाज फहद. 34 धावा कुठले. आता बघूया खालिक. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता आणि हा चेंडू यावेळेस गॅप शोधलाय आणि ठोकलाही. चेंडू आलाय धावत पलत कॉम्बॉक्स कडे, समालोचन कक्षाकडे, मैदानाच्या बाहेर. 4 धावा, चौकार. काय फलंदाजी चालू आहे मैदानामध्ये, दमखम दाखवतायत. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार. वाढती धावसंख्या 30 म्हणजे संघाची 44 धावा ऑन स्ट्राइक बोर्ड, 44 रन्स. अजूनही शेवटच्या षटकाची अजूनही 4 चेंडू येणं बाकी. जबरदस्त कमालीची फलंदाजी करतायत इथं मैदानामध्ये फहद आणि खालिक. बघूया परत एकदा तिसऱ्या वेळेस ईशान खालिक साठी. मृत्यू ठरवलाय पंचांनी या चेंडूला. परत एकदा बघूया झिशान. ईशानने मागच्या 2 दिवसातला चांगली गोलंदाजी केली आहे, आजही सकाळच्या क्षेत्रातला चांगली केली. ओ हो यावेळेस जबरदस्त चेंडू, पण शरीरापेक्षा खूपच लांब. अंपायर सांगता येत आम्हाला की ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर आहे चेंडू. येस, इट्स अ वाईट बॉल, स्वेअर चेंडू. आणि धावतला बरकत पडते 30 म्हणजे तब्बल 45, 45 रन्स ऑन स्कोर बोर्ड. शेवटच्या षटकातले अजूनही 4 चेंडू येणं मार्गस्थ. ओहो यावेळेस परत एकदा खालिक लॉंग ऑफ ची दिशा निवडली. यावेळेस काय फटका, काय फटका. जबरदस्त प्रॉपर टायमिंग, जबरदस्त एलिव्हेशन, रसल द मसल पॉवरचा उपयोग आणि चेंडू पाठवून दिला लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे. 6 धावा, षटकार. फहीम दनसे यांच्याकडून खालिक साठी 300 आणि फहद साठी 300 रुपयांचा पारितोषिक आलेला इकडं. आणि हाफ सेंचुरी पूर्ण होती इथं, अर्धशतक पूर्ण होते मैदानामध्ये भट्टी 11 यांचा. ओ यावेळेस जोरदार प्रहार केला होता, पण बॅट आणि बॉलचा तेवढा चांगला संपर्क नाही झाला. चेंडू कार्पेटच्या सहाऱ्याने तिथं 2 रन कंप्लीट केले. तिसऱ्या धावाची मागणी. आणि इथं मैदानामध्ये एक फनी मोमेंट, खराब क्षेत्ररक्षण तिकडं आणि खराब फेकी, त्याच्यामध्ये 2 धावा चोरली. 4 चेंडू, 53 रन्स ऑन स्कोर बोर्ड. जबरदस्त कमालीची फलंदाजी मैदानामध्ये. ओहो यावेळेस पण उडायचा प्रयत्न केला होता, आपण बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क झाला नाही. चेंडू पडल्यानंतर गडकन वळाला आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धाव घ्यायचा प्रयत्न केला होता, पण त्याच्यामध्ये खालिक झालेत बाद. आता मैदानामध्ये मारूफ धनसे. पहिल्या दिवशी मारूफने 3 चेंडूवर 3 षटकार लगावले होते आणि जबरदस्त कमालीची फलंदाजी केली होती. या खालिक जबरदस्त फलंदाजी. पहिल्या सामन्यामध्ये अर्धशतक, दुसऱ्या सामन्यामध्ये जबरदस्त फलंदाजी. 12 धावा कुठले 3 चेंडूवर. चला पहिल्या फेरीचा शेवटचा चेंडू मैदानामध्ये.
ओहो जबरदस्त फटका, पण चेंडू चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. पंचांचा निर्णय येतो यस, एकच धाव भेटेल. 54 रन्स ऑन स्कोरबोर्ड आणि 3 षटकामध्ये 55 धावाची गरज फ्रेंड्स ग्रुप यांना. चला याच्या नंतरचा होणारा सामना मसला विपक्ष खामगाव. दोनों संघांच्या कर्णधारांशी विनंती आहे की आपण लवकरच लवकर नाणेफेकीच्या कॉल साठी यायचं आहे आणि इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीचा कॉल झाला पाहिजे. मसला विपक्ष खामगाव दोनों संघांच्या कर्णधारांसाठी लास्ट कॉल आहे की आपण इनिंग ब्रेक मध्ये इथे टॉस करायचा आहे. चला याच्या नंतरचा होणारा सामना खामगाव विपक्ष मसळा. दोनों संघांच्या कर्णधारांशी विनंती की लवकरच लवकर आपण नाणेफेकीच्या कॉल साठी यायचं. हा लास्ट कॉल आहे खामगाव आणि मसळा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस झालाच पाहिजे होता पण आपण ऑलरेडी लेट आहोत टॉस साठी. लवकरच लवकर या. चला मसलाचे कर्णधार आणि खामगाव यांचे कर्णधार. The match is on. एक तरफ है वसीम और एक तरफ है मासूम सॉरी मारूफ और गेंदबाज है फरहान. वसीम और मारूफ 18 गेंदे 55 9 छक्के चाहिए. प्रत्येक गेंद के बाद एक सिक्स. काफी अच्छी गेंद बीट क्रैश स्लोवर वन. अपने उंगलियों पर गेंद को फेरा हल्का सा. बीत करा बल्लेबाज वसीम को. हर एक गेंद के बाद एक सिक्स चाहिए वरना टफ टास्क आएगा. फरहान काफी अच्छी गेंदबाजी. शॉट है टाइमिंग पावर. क्षेत्र है लंगोन क्षेत्र. बॉलर बैक ड्राइव 6 रन. -1 अब चाहिए 8. परवेज की तरफ से हर 6 पे 200 रुपया. क्या
रईस की तरफ से 3 को 3 आए तो कितना? बस 200। रेडबुल के लिए 200 रुपया मुजफ्फर की तरफ से। लेकिन इंपॉर्टेंट चीज अभी तक गेम बाकी है। शॉट खेला आधा अधूरा, 1 रन मिलेगा। खाली के वहां पे प्रोडक्शन है, केवल 1 रन मिलेगा। 3 गेंदे 7 रन, प्रति एक गेंद के बाद 6 चाहिए, हर एक गेंद के बाद 6, नहीं तो मैच जाएगा। 3 में 7, प्रति ओवर 18। शॉट है मारूफ का, वाह भाई वाह। जब आवाज आई ना तभी पता चला कि सौदा हुआ है 6 रनों का। यस, इट्स मारूफ शॉट, 6 रन। बढ़ता हुआ जादू टोना बांग्लादेश में जहाँ इलेक्शन हुआ है, यहाँ बांग्लोर में कोई जादू टोना, यहाँ सिर्फ 6, स्कोर है 15। एक शॉट की जरूरत है। सॉरी 13। सॉरी सर, अपने गलती की दुरुस्ती। शॉट खेला मेडिकेट के क्षेत्र, प्रोडक्शन है सर्कल के अंदर ही। 1 रन मिलेगा मारूफ को। बढ़ता हुआ स्कोर, फ्रेंड्स ग्रुप बांग्लोरी 14 पे। एक बड़ा शॉट की जरूरत है वसीम के लिए। क्या होगा, कोई ना कोई टीम तो बोलेगी बाद में कैसा हराए। शॉट है, खालिक, खालिक तुमने क्या किया? ग्रीन टी शर्ट सुबह से मारते गए सबको। बढ़ता हुआ स्कोर 20। क्या बात है, प्रति ओवर चाहे था 18, अब कितना हुआ? 20। मतलब हर ओवर में 1 रन पीछे आया, 17। मतलब यही है कि अभी भी 3 ही छक्के चाहिए। मसला के कैप्टन प्लीज टॉस के लिए आइए। खामगांव यहां पहुंचिए। दोपहर के सत्र में जहां ग्राउंड है वहां से ऐसी खुशबू बढ़ती हुई कि हरी भरी खेत है या पाउटे के परेशान करके रखा है। खालिक है, खूब मारा है कल से लेकर आज तक खालिक ने। आज बारी उनकी है। बारह गेंदे, 5 छक्के तो चाहिए। शॉट है, यस, शॉट है। अब कितने बाकी है? नहीं तो बाद में क्या होगा, कैसे हराया, मुश्किल होगा ये सुनने को दोनों में से किसी टीम को। ये मारूफ जानते हैं कि ये चीज सुनना नहीं है, तो 6 पे 6। पहली गेंद 6। इरशाद दायरे करिए, सचिन फिर शॉट है, शॉट है। फर्स्ट
बॉल फर्स्ट, 2 पे 2 मारूफ करता धरता इस खेल का। यस, वसीम सुबह के सत्र में काफी बेस्ट इनिंग खेली, यहां भी खेली है, लेकिन जीवित रखा है मैच को मारूफ ने। 54 ला माने ना, मैं लेके जाऊंगा, मेरे साथ मैं हूं। क्या बात है। ऑफसाइड ट्रॉफी स्टंप, ऑफसाइड ट्रॉफी स्टंप। अंपायर ने वाइड घोषित किया। गेम वहां ही खड़ा है जहां से गेम की शुरुआत हुई। बढ़ता हुआ स्कोर इस वाइड के साथ 33। 21 की जरूरत है, 21 चाहिए। मुजम्मिल कौचाली की तरफ से 200 का नाम, अगर 6 लगता है तो क्यों 3 पे 3 चाहिए। 3 पे 3, क्या बात है। यू समझ के बाहर हूं मैं कि पांगलोल में तीन में 3 छक्के, एक सिंगल भी आया वाइड के रूप में। मारूफ है ऐसा मैच का खेल के, यस, मैच को जीवित रखा है। अभी तक प्रोडक्शन नहीं, कोई चीज नहीं, खाली को पनिश कर रहे हैं। यस, अगेन ऑब्जेक्शन माय लॉर्ड। हर गेट पे 6 क्यों। जज साहब नीचे आइए। रोकेगा या फरहान रोके ना, ना कोई नहीं, जस्सा पाएंगे अगर रोकना है तो। शॉट पिच गेंद, यस, क्लियर किया है। 5 पे 6, 5 पे 5, यस। जज साहब कहते हैं कि यस, द केस इज होल्ड, और ये केस का रिजल्ट, इस केस का फैसला हम फाइनल में बताएंगे। वाह, इस केस का फैसला फाइनल में होगा। जज साहब कहते हैं अनबीटन 6 चाहिए शायद, कितने चाहिए। 6 पे 500। नाम दिखाओ। माजिद विकेट कीपर है। सिकंदर कुछ कहते हुए शायद, क्या बात है। मारूफ, आई एम द मारूफ, यस, दिस इज द मारूफ शॉट। खराब गेंद, दिस इज द बीमर, यस, डिक्लेयर नो बॉल। कितना मारा था खालिक ने कल से लेकर आज तक, कितना पीटा था। कल 9 6, सुबह के सत्र में 6 6, अभी भी 2-3 6। मारूफ ने लिया उसका रिवेंज। क्या बात है। हर बॉल पे 6, हर बॉल पे 6। शॉट है 6 पे 6, 6 पे